हॅलो फ्रेंड्स, मी अंजली पानपाटील. मी संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर नाशिक इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला आहे. माझा M3 हा इनसेममुळे राहिला होता. मी M3चा क्लास इथे पर्पल हाईट इन्स्टिट्यूटला लावला. त्यानंतर सरांनी माझ्याकडनं खूप सारी प्रॅक्टिस करून घेतली इनसेमची, एंडसेमची. इनसेमच्या सगळ्या क्वेश्चन पेपर्स वगैरे सगळं सॉल्व्ह केलं. त्यानंतर जेवढे क्वेश्चन्स वगैरे होते, परत इनसेम जितकी प्रॅक्टिस करता येईल तेवढी सरांनी माझ्याकडनं करून घेतली. परत ट्रिक सांगितली की कसं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, कसे अटेम्प्ट करायचे. त्यानुसार माझं इनसेम पण क्लिअर झाली. इनसेमला पण माझा चांगला स्कोर आला. त्यानंतर एंडसेमची सरांनी माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली. एंडसेमला पण सरांनी जसं शिकवलं, जसे टॉपिक घेतले त्याप्रमाणे सरांनी ट्रिक सांगितली, कसा क्वेश्चन कसा ओळखायचा, कसा सॉल्व्ह करायचा, ते सरांनी आमच्याकडनं रिव्हिजन करून घेतली. परत मग लास्ट इयरच्या 4 ते 5 वर्षाच्या क्वेश्चन पेपर पण सरांनी आमच्याकडनं सॉल्व्ह करून घेतल्या. त्यानंतर सरांनी आमच्या युनिट टेस्ट वगैरे पण घेतल्या की कसं आपल्याला किती येतं, काय येतं ते पण सरांनी पाहिलं तिथे. मला इनसेमला 25 मार्क्स होते आणि इनसेम पास झाल्यामुळे माझ्या एंडसेमला पण स्कोर झाला. एंडसेमला मला 55 मार्क्स होते. असे टोटल मार्क्स मला 80 होते. M3ला माझा स्कोर झाला M3 मध्ये. आणि त्याच प्रकारे मी पर्पल हाईट इन्स्टिट्यूटमध्ये मला ऍप्लिकेशनचं पण बेनिफिट झालं. ऍप्लिकेशनचं बेनिफिट असं झालं की त्यात रेकॉर्डेड लेक्चर प्लस नोट्स, लास्ट इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले आहेत तिथे. त्यामुळे मला रिव्हिजनला खूप सोपं गेलं. मला ज्यावेळेस काही टॉपिक्सला अडचण यायची किंवा मला ते समजायचं नाही म्हणून मी ऍप्लिकेशनचा यूज केला. त्यातनं रेकॉर्डेड लेक्चर्स पाहिले, त्यातनं ते परत कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या, समजून घेतल्या. एखादा क्वेश्चन मला येत नसेल तर त्याचं सोल्युशन पण तिथे दिलं गेलं होतं. आणि त्या प्रकारे मला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला पण मला काही अडचण नाही आली. असा मला ऍप्लिकेशनचा खूप सारा फायदा झाला. आणि त्याच प्रकारे मी पर्पल हाईट इन्स्टिट्यूटला मेकॅनिक्स आणि ग्राफिक्सचा क्लास लावला. मेकॅनिक्स आणि ग्राफिक्स खूप हार्ड सब्जेक्ट तिथे निघत नाही. आणि पर्पल हाईट इन्स्टिट्यूटला जे टीचर्स आहेत मेकॅनिक्स ग्राफिक्सला ते खूप छान शिकवतात. म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट खूप क्लिअर करतात. तसं ग्राफिक्सचे सर आहेत, ते कोणती डायग्राम कशी काढायची, मेजरमेंट कसं घ्यायचं, हे अक्षरशः प्रत्येकाला पेशंट शिकवतात. ते सांगतात इंडिव्हिज्युअल की तुम्ही कसा अभ्यास करायला हवा ग्राफिक्सचा, कसे क्वेश्चन अटेम्प्ट करायला हवे, की कोणत्या क्वेश्चनला किती मार्किंग आहे, हे सगळं सांगतात सर आम्हाला. आणि त्या प्रकारे माझा ग्राफिक्स पण खूप छान स्कोर होणार आहे. आणि प्लस मेकॅनिक्सचे पण सरांनी आमचं एंडसेम नव्हे तर त्यांनी आमचं इनसेमचे पण 2 टॉपिक कव्हर केले. त्यांनी शिकवलं. आमचं बेसिक म्हणजे अक्षरशः बेसिक पासून घेतलं सरांनी. आमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या. आणि आता आमच्या एंडसेमला पण माझा मेकॅनिक्स स्कोर होईल अशी अपेक्षा आहे मला.